नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधींबद्दल, बदललेल्या राहुल गांधींबद्दल. गेल्या काही जाहीर सभांमधून बदललेले राहुल गांधी आपल्याला दिसलेले आहेत. ते आक्रमक झालेले आहेत, लोकांच्या भावनांना, मनाला हात घालण्याचा प्रयत्न करतायत आणि विरोधी पक्षाला थेट आव्हान देत आहेत. काल राजस्थानमध्ये हेच दिसलं, आज मध्य प्रदेशात हेच दिसलं, याआधी 2 सभातून हेच दिसलं होतं. याचा अर्थ असा आहे, राहुल गांधी आता निवडणुकीच्या लढाईला सज्ज झालेले आहेत. म्हणून माझा आजचा प्रश्न आहे, राहुल गांधींच्या आक्रमक आणि भावनिक आवाहनामुळे काँग्रेसला फायदा होईल का? राहुल गांधी मोदींना टक्कर देतील का? राहुल गांधींचं हे भावनिक भाषण जे आहे ते लोकांच्या मनाला हात घालेल का? मतं मिळतील का? यामध्ये निवडणुकीतले महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतील का? या सगळ्या मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माझ्या सोबत आहेत नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या, माझ्या सोबत आहेत कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आणि माझ्या सोबत मी रेकॉर्ड केलेली मतं आहेत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांची सुद्धा, आणि माझ्या सोबत आहेत पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर सुद्धा. पण मी सुरुवात करतोय कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, माझ्या मते म्हणजे मी काल राहुल गांधींचं जे चिरू राजस्थानातलं भाषण ऐकलं, ते भाषण त्यांचं आत्तापर्यंत सगळ्यात आक्रमक भाषण होतं. त्यांनी असं म्हटलं की माझ्या आईला तुम्ही मारलत, माझ्या वडिलांना तुम्ही मारलत, आता कदाचित मलाही माराल, माझ्या आजीला मारलं, माफ करा माझ्या आजीला मारलं. म्हणजे इंदिरा गांधींचा त्यांनी उल्लेख केला, राजीव गांधींचा त्यांनी उल्लेख केला आणि स्वतःवरही हा धोका आहे असं त्यांनी लोकांना सांगितलं. दुसरं, त्यांनी भाजपवर थेट आरोप केला की हा पक्ष जातीय दंगली घडवतो. इतका थेट आणि इतका आक्रमक भाषण आजपर्यंत त्यांनी केलं होतं की नाही, मला शंका आहे. या भाषणाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की त्याला आक्रमक म्हणण्यापेक्षा काही प्रमाणामध्ये ते प्रामाणिकपणाने लोकांशी संवाद जोडणारं भाषण आहे. कारण त्याच्या आजीचा खून झाला हे तर खरं आहे, त्याच्या वडिलांचा खून झाला हेही खरं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तो धोका आहे हे तर मुळे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. सोनिया गांधी अमेरिकेत गेल्या तरी त्यांना तीच सिक्युरिटी मिळते. तेव्हा त्यांच्या सगळ्या सदस्यांना कुटुंबातल्या हा धोका आहे ही वस्तुस्थिती आहे. ते काही नाकारण्यात अर्थ नाही, त्यात भावनिक काही नाही, तो वस्तुस्थितीचा भाग आहे. आता दुसरा मुद्दा झाला तो आक्रमकपणाचा. ही वस्तुस्थिती सांगणं लोकांच्या समोर, आणि ती सांगताना सांगणं की हे खून कशात न झाले. त्याने महात्मा गांधींचा उल्लेख केलेला नाही, परंतु कारण तो त्याच्याही जवळजवळ जन्माच्या अगोदरचा आहे. परंतु महात्मा गांधींची हत्या ह्या विद्वेषाच्या राजकारणातून झाली, इंदिरा गांधींची हत्या विद्वेषाच्या राजकारणातून झाली, राजीव गांधींची हत्या विद्वेषाच्या राजकारणातून झाली. म्हणून पॉलिटिक्स ऑफ हेट, विद्वेषाचं राजकारण टाळा असं जेव्हा ते सांगतात, आणि त्या विद्वेषातनं कदाचित माझाही खून होईल, म्हणजे ते काही माझा खून होईल ह्याचं करून ते भावनिक हे करत नव्हते, भांडवल करत नव्हते. परंतु असं वातावरण आपल्या देशात आहे, दीर्घकाळ आहे, आणि म्हणून त्याचं विद्वेषाचं राजकारण थांबवा एवढंच आव्हान आहे. मला असं वाटतं ते अत्यंत थेट, अत्यंत प्रामाणिक आव्हान आहे. त्याच्यामध्ये निवडणुकीचं राजकारण आहे असं आपण आत्ता म्हणू शकतो, कारण आत्ता निवडणुकीचं वातावरण आहे म्हणून. परंतु त्यात निवडणुकीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे प्रसंग सांगितले तसं मला वाटत नाही. त्यांनी हे लोकांना सांगताना तुम्ही जेव्हा मतदान करणार आहात त्यावेळी तुम्ही विद्वेषाच्या राजकारणाला बळी पडू नका हे सांगण्यासाठी केलेलं आहे. कारण एकच वाक्य सांगतो की समजा उद्या या आवाहनानंतर मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये ज्या ठिकाणी भाषणं झाली त्या ठिकाणी काँग्रेसला, आणि ज्या ठिकाणी राहुल गांधींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान चांगलं झालं नाही किंवा त्या जागा हारल्या, तर आपणच सगळे मीडियावाले म्हणणार आहोत की अरे तुमचं भावनिक आवाहन फसलं, तुमचं आक्रमक भाषण फसलं, तुमच्या भावनेला कोणी किंमत देत नाही, तुमच्या आक्रमक भाषणाला कोणी किंमत देत नाही असं आपण म्हणणार आहोत. मला वाटतं ह्याची पण जाणीव त्याला बऱ्यापैकी आहे. त्यामुळे तो केवळ राजकारणाचं गणित करून हे भाषण करतो असं वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे भावनिक आवाहनानंतर सुद्धा आणि पॉलिटिक्स ऑफ हेट हे जास्त धोकादायक भावनिक आवाहन आहे. आणि मला वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी लोकांना इशारा दिला आहे. तो एकूण भविष्यातल्या आपल्या देशाच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेऊन मला नाही वाटत ते केवळ व्यक्तिगत, आक्रमक आणि भावनिक आहे. किरीट सोमय्या, कुमार केतकर काय म्हणाले तुम्ही ऐकलंयत. नेमकं याच्या विरोधात तुमच्या पक्षाने काल प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की हे भावनिक आवाहन आहे, हा परिवारवाद आहे, काँग्रेसकडे सांगण्यासारखं काही उरलेलं नाही म्हणून राहुल असं करतायत. तुमचं काय मत आहे, काय विश्लेषण आहे? आपण जसं म्हटलं, एका बाजूला नरेंद्र मोदीची लाट आहे,
आणि त्या लाटेच्या समोर कसं जावं हे काँग्रेसला कळत नाहीये. राहुल गांधीच्या ऍडवायझरला ही सुचत नाहीये. म्हणून राहुल गांधी एक प्रयत्न करतात. आता आपण पहा, कालचं चुरूचं, काल त्याच वेळेला मी राजस्थानलाच होतो, पालीमध्ये होतो, सिरोहीमध्ये होतो. राहुल गांधीचं भाषण टीव्हीवर मी पण ऐकलं. आता ते एका बाजूला डायरेक्ट, कारण की राजस्थानमध्ये भाजपची त्यांची लढाई आहे, आणि त्यावेळेला ते हे म्हणतात विद्वेष विद्वेष आणि भाजप असं जोडण्याचा प्रयत्न करतात. आता राहुल गांधींना हे विचारा ना की श्रीमती इंदिरा गांधीची हत्या झाली योग्य नाही आहे. मला हे मान्य आहे की राजीव गांधीचं पण ज्या पद्धतीने मृत्यू झाला, हत्या झाली, पण या दोन्हीच्या मागे काय कारण होती हो? विद्वेषाचं राजकारण होतं, भाजप होतं. जर राहुल गांधींनी इतिहास पण सांगायचा होता ना त्यावेळेला, चुरूमध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्याचा अर्थ काय आहे? त्यांना भाजपचं कडे बोट दाखवायचं होतं. इंदिरा गांधीची हत्या त्या सिखांच्या राजकारणामुळे झाली. म्हणजे सिख मध्ये जे काँग्रेसनी पॉलिटिकल भिंद्रांवाले इंदिरा गांधींनी पैदा केले, इंदिरा गांधींनी काँग्रेसनी ते जे वातावरण पैदा केलं, म्हणून इंदिराजीची हत्या होणं हे बरोबर नाही. पण राहुल गांधी काय सांगू इच्छितात चुरूमध्ये जाऊन? म्हणजे त्यांना जर मॅच्युअर लीडर व्हायचं असेल, नरेंद्र मोदीचा मुकाबला करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी अशा प्रकारचं विधान करून, राजीव गांधीची हत्या कुठल्या मुद्द्यावर झाली? म्हणजे ते प्रयत्न करत होते हत्या, विद्वेष आणि भाजप, किंवा बलिदान बलिदान आणि मी. राजीव गांधींची हत्या ते LTTE श्रीलंका तमिळ राजकारणातून झाली, तेही योग्य नाही. परंतु मला हे कळत नाही, चुरूमध्ये त्या सिखांचा जो त्यावेळी वातावरण होतं आणि तामिळनाडूचा, श्रीलंकाचा वातावरणाचा संबंध काय होता? मी समजू शकतो होतो की दिल्लीमध्ये राहुल गांधींनी कुठल्या तरी अन्य कार्यक्रमात, केतकर साहेब म्हणतात याचा आणि राजकारणाचा संबंध नाही, याचा आणि निवडणुकीचा संबंध नाही. ओ चुरूमध्ये काय हो, कसला संबंध चुरूमध्ये? चुरूमध्ये त्यांना सोडून जे राजस्थान काँग्रेसचे जे जे नेते बोलले ते तर वोट मागत होते. ते तो राहुल गांधी आगे बढ़ो और भारतीय जनता पक्ष ऐसा है वैसा है वैसा है. म्हणून मला हे कळत नाहीये की राहुल गांधींना आज तर दुसरी जे आव्हाने देशाच्या समोर, आतंकवादाचं आव्हान आहे, पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडून जे आव्हान आहे, जे महागाईचं आव्हान आहे, भ्रष्टाचाराचं आव्हान आहे, त्याला पेलता येत नाही, तिथे आक्रमकता दाखवता येत नाहीये. कारण की 10 वर्ष त्यांचं सरकार आहे. जनतेचा दिवाळीचा प्रसंगी जनतेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले पाहिजे, त्याच्याऐवजी कांदाचे अश्रू येतात. तो कांदा तिखट पण आहे आणि 100 रुपये दिल्यानंतर कडवट पण वाटतो. त्यासंबंधी राहुल गांधी बरोबर आहे. किरीट सोमय्या, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मुख्य मुद्दे जे आहेत त्यावर पांघरून घालण्यासाठी राहुल गांधी अशा प्रकारचं भावनिक आवाहन करतायत. मला जायचंय अजित अभ्यंकरांकडे. अजित अभ्यंकर, याविषयी तुमची भूमिका काय आहे? राहुल गांधींनी जे काल मुद्दे मांडले ते महत्वाचे आहेत का, आणि जनतेच्या मनाला ते साथ घालतील का? नाही, मला तुम्ही जो हा सवाल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक सुधारणा सुचवायची. राहुल गांधींनी केलेलं भावनिक आणि आक्रमक आवाहन हे परिणामकारक ठरेल का? याच्यामध्ये राहुल गांधींनी केलेलं हेच कशा करता? कारण नरेंद्र मोदी किंवा भाजप जी भावनिक अशा प्रकारची अत्यंत आक्रमक पिसाट सुद्धा विधानं करतात, ते सुद्धा त्याच्यात घेतलं पाहिजे. म्हणजे हा प्रश्न फक्त राहुल गांधींचा नाहीये, हा प्रश्न एकंदरच भावनिक अशा स्वरूपाचे वळण या सर्व निवडणूक प्रक्रियेला देण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याचा परिणाम होईल का, व्हावा का, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा प्रश्न फक्त राहुल गांधींच्या बाबत आहे असं मला वाटत नाही.
त्यांच्याबद्दल आहे, तसा नरेंद्र मोदी हे आणि सगळा भाजप हा सगळ्या पिसाळ राजकारणावरतीच आधारलेला जो पक्ष आहे त्यांचाही उपयोग आहे का, या दोन्हीच्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की राहुल गांधींचं जे भाषण आहे ते भाषण हे खरं आहे की देशासमोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल मुख्य बोलण्याच्या ऐवजी त्यांनी तो भावनिक प्रश्न करण्याचा प्रयत्न केला, कारण ते जनतेशी बोलत नसून ते नरेंद्र मोदींची स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे ज्या प्रकारची पिसाट विधानं होत आहेत तशाच प्रकारची एक भावनिक विधानं आपण करायची, अशा प्रकारची एक भावनिक स्पर्धा या दोघांमध्ये चालणार आहे. लागली आहे का? तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. अजित अभ्यंकर, कुमार केतकर, अजित अभ्यंकर म्हणतायत की केवळ राहुल गांधीच नाही, नरेंद्र मोदी सुद्धा अशाच प्रकारची भावनिक आवाहनं करतायत. तुमचं म्हणणं काय, या भावनिक संघर्षामध्ये मुख्य मुद्दे बाजूला पडतील? नाही नाही, अजित अभ्यंकांचा एक मुद्दा बरोबर आहे की भावनिक भाषा ही भाजप सुद्धा करते. गर्व से कहो हम हिंदू हैं, ही भाषा भावनिकच है. मैं हिंदू हूँ और मैं पैट्रियट हूँ, इसके लिए मैं हिंदू पैट्रियट हूँ, ये भी भाषा भावनिकच आहे. त्यामुळे आपण हिंदू आहोत आणि म्हणून आपण देशभक्त आहोत, म्हणून आपण हिंदू देशभक्त आहोत हे म्हणणं हे माझ्यामध्ये जास्त धोकादायक आहे. कारण असं मुस्लिमही म्हणू शकतो की मी मुस्लिम आहे आणि मी देशभक्त आहे म्हणून तो मुस्लिम देशभक्त नाही आहे, असं का म्हणत नाहीत? गर्व से कहो हम हिंदू है असं ज्यावेळेला 1990 ते 92 म्हटलं गेलं त्यावेळेला गर्व से कहो हम भारतीय आहे असं का म्हटलं गेलं नाही? किंवा आत्ता मोदींनी गर्व से कहो मैं भारतीय हूँ, मैं भारतीय हूँ, मैं देशभक्त हूँ असं का नाही म्हटलं? कारण यांना भारतीयत्व हे मान्य नाही आहे, यांना हिंदुत्व मान्य आहे. म्हणजेच ते भावनिक आव्हान आहे, ते लोकांच्या भावनांना थेट भिडून त्यांच्या हिंदुत्वाची भावना ज्वाज्वल्य करून त्याच्यावर मतं खेचायची. ही भावना माझे वडील मारले गेले, माझी आजी मारली गेली, ह्या भावनेपेक्षा पूर्ण वेगळी आहे. ही एक वस्तुस्थिती आहे, तिचा उल्लेख करावा की नाही याच्याबद्दल इंटेलेक्च्युअल मंडळींनी काही मतं व्यक्त करावीत, परंतु ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही. आणि हा प्रश्न त्यांनी असं नाही म्हटला की इंदिरा गांधींची हत्या बीजेपीच्या विद्वेषातनं झाली. त्यांनी असं म्हटलं एकूण विद्वेषाचं जे राजकारण असतं, विद्वेषाचं राजकारण हा मुद्दा आहे, विद्वेषाच्या राजकारणातनं या दोन हत्या झाल्या. भारतीय जनता पक्ष सुद्धा विद्वेषाचं राजकारण करते, याचा अर्थ ह्या दोन हत्या विद्वेषाच्या जनता पक्षाच्या झाल्या असं त्यांनी म्हटलेलं नाही. विद्वेषाचं राजकारण टाळा हा त्याच्यातला मुख्य संदेश आहे आणि तो मला वाटतं आत्ताच्या काळात देशाला अतिशय लागू आहे. आणि म्हणून ते मला महत्त्वाचं भाषण वाटतं. ते व्यक्तिगत, भावनिक किंवा राजकीय दृष्ट्या आक्रमक वाटत नाही. मी सुहास पळशीकरांचं काय मत आहे हे तुम्हाला ऐकवणार आहे, पण त्याआधी किरीट सोमय्या, भाजपला हा नैतिक अधिकार नाही राहुल गांधींवर टीका करण्याचा, त्यांचं भाषण भावनिक आहे असं म्हणण्याचा. कारण तुम्ही सुद्धा चहावाला मी होतो, आता पंतप्रधान पदावर आलो असं भावनिक आवाहन करता. गर्व से कहो हम हिंदू आहे असं तुम्हीच म्हणाला होतात. मग काय तुम्हाला अधिकार आहे राहुल गांधींवर टीका करण्याचा? मुद्दा असा आहे की राहुल गांधी कुठला तरी चर्चासत्र आहे, कुठला तरी परिसंवाद आहे. दिल्लीमध्ये निखिल वागळेंना ते मुलाखत देतात आणि त्यावेळेला जर त्यांनी अशा प्रकारची भाषा केल्या तर समजू शकतो. नाही, किरीट सोमय्या, नरेंद्र मोदी सुद्धा चर्चासत्रात असं बोलत नाहीत, ते जाहीर सभेतच बोलतात. मी चहावाला आहे म्हणून दिल्लीच्या जाहीर सभेत त्यांनी असं सांगितलं होतं. माझा तोच मुद्दा आहे की राहुल गांधींनी जर लोकांना भावनात्मक आवाहन करणं काही चुकीचं नाहीये, ते राजकीय नेते करत असतात. परंतु चुरू म्हणजे राजस्थानमध्ये नकाशावर शोधायला गेला तर तुम्हाला गाव सापडणार नाही. त्या चुरूमध्ये जाऊन 1984चा त्या सिखांचा दंगलीचा उल्लेख करणं आणि 1989, 92चा त्या तमिळ श्रीलंकाचा याचा अर्थ काय? आणि ते तिथे उल्लेख करून मग भाजपला जोडण्याचा प्रयत्न. तर भारतीय जनता पक्षाने भावनात्मक तुम्ही विषयांवर बोला ना, सांगा ना, हरकत नाहीये. किरीट सोमय्या, तुम्ही जरा ऐका, कुमार केतकर तेच म्हणतायत की त्यांनी भावनात्मक आवाहन केलं आहे की नाही हा वेगळा मुद्दा हा आहे की विद्वेषाचं राजकारण भाजप करतोय, नरेंद्र मोदी करतायत हे त्याला दाखवून द्यायचंय. कुमार केतकर, असंच तुमचं म्हणणं आहे? बरोबर, त्याला उत्तर द्या. त्यामुळे त्या दोन हत्यांचा संबंध भारतीय जनता पक्षाशी आहे असं मी म्हणालेलो नाही, असं राहुल गांधी म्हणालेलं नाहीत. ते फक्त एवढंच म्हणालेले विद्वेषाच्या राजकारणातनं खून हत्या होतात आणि देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचतो आणि भाजप दंगली घडवतं. भाजप दंगली करतो म्हणजे भाजप विद्वेषाचं राजकारण करतं, त्याच्यातनं दंगली घडवतो. 92 साली जर बाबरी मशीद उद्ध्वस्त गेली नसती, ती कोणी केली? काँग्रेसने केली, राहुल गांधींनी केली, सेक्युलर पक्षाने केली, ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. 92 सालची
दंगल आणि त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जर काही 8-10 हजार माणसं मेली 1992 आणि 93 सालच्या मुंबईत, ज्याचा श्रीकृष्ण अहवाल अजूनही अंमलात आणला गेलेला नाही, ह्या सगळ्या संदर्भ त्याच्यामध्ये आहेत आणि ते विद्वेषाचे आहेत. आणि ते 2002 ला गुजरातची दंगल. गुजरातची दंगल झाली, त्या सगळ्या विद्वेषाचे संबंध आहेत. त्या केवळ इंदिरा गांधींच्या राजीव गांधींच्या हत्येचे नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हा विद्वेष पसरला तर ह्या देशाची एकात्मता टिकू शकणार नाही. हा मुख्य त्यातला संदेश आहे. किरीट सोमय्या, उत्तर द्या आता. हा, मी आता उत्तर देतो. जरा शांतपणे ऐकणार. मला असं वाटतंय का आपले वरिष्ठ नेते सगळे मला हे सांगा की चुरूता याचा तमिळ शीख या दंगलीचा उल्लेख करतात आणि मग भाजपला विद्वेष म्हणतात. मला राहुल गांधीचं काही गणितच कळत नाहीये. 1984ची सिखांचा दंगलीची सुप्रीम कोर्टात, दिल्ली कोर्टात केस आज पण चालू आहेत. आज पण काँग्रेसचे नेते सज्जन कुमार आणि त्यांना कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे. हे विद्वेष कोणी पैदा केला? भिंद्रानवाने कोणी पैदा केला होता? नरेंद्र मोदींनी की राहुल गांधींनी नव्हता केला? मला मान्य आहे. पण राहुल गांधी जर त्यांचा आधीचा हौस्यात्मक क्रेडिट घेऊन वोट मागण्याचा प्रयत्न करत असेल तर राहुल गांधींनी सांगावं ना की भिंद्रानवाने कोणी पैदा केला होता. एलटीटीए मध्ये एकदा या बाजूचं राजकारण, दुसऱ्यांदा दुसरीकडचं राजकारण कोणी केलं होतं? भारतीय जनता पक्ष तर 2 नंबरचा पक्षही नव्हता त्यावेळेला. 2 आखडी जागा पण नव्हता. 1984 मध्ये भाजपकडे 2 लोकसभेच्या जागा होत्या, म्हणून तिथे भाजपचा प्रश्नच कुठे होता? आपला मुद्दा चाललाय. काल राहुल गांधींनी चुरूमध्ये जाऊन जे राजकारण ज्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला त्याची चर्चा चालू आहे. चर्चा बाबरी मस्जिदीत करा ना परिसंवाद, निखिलजी, मला मान्य आहे. किरीट सोमय्या, कालपासून भाजप नेत्यांशी बोलताना हे जाणवत आहे राहुल गांधींच्या भाषणामुळे तुम्ही जरा बावचळलेले दिसताय. कारण त्यांनी अशा प्रकारे तुमच्यावर दंगलीचा आरोप केल्यामुळे एकूण लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. या तुमच्या नरेंद्र मोदी नावांच्या भावी पंतप्रधानांचं काय होणार अशी शंका निर्माण होईल. आणि राहुल गांधी आक्रमक झाले तर आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल का, अशी चर्चा भाजप नेत्यामध्ये आहेत. त्याचं काय? अरे, मला तर आनंद होतोय. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आनंद होतोय की हा कसला नेता आहे हो. याला इतिहास पण मांडताना त्याच्या पक्षाचं नुकसान करतोय. आधीची क्रेडिट घेताना त्यांनी त्यावेळी काँग्रेसनेच विद्वेषाचं राजकारण केलं होतं हे लोकांना कळतंय. त्या चुरूमध्ये जाऊन अशा प्रकारचं भाषण. मला तर राजस्थानचं मी भाजपचं काम पाहतोय. किरीट सोमय्या, तुम्ही अनुभवी नेते आहात. मला कुमार केतकरांना विचारायचं आहे, पण ग्रामीण भागातल्या जनतेवर अशा भावनिक आव्हानाचा निश्चितपणे परिणाम होईल असं वाटत नाही का तुम्हाला? हे भावना, भारताची जनता जे आहे, हिंदुस्थानाची, ही भावना प्रधान आहे, भावनाशील आहे. गांधी घराण्या अनेक वर्ष राजकारणात आहे, तिथल्या लोकांना माहीत आहेत. परंतु आज लोकांनी बघितलं की 60 वर्ष काय चालल्याने गेली. 10 वर्ष काँग्रेसचं राजकारण आहे, काँग्रेसची सत्ता आहे, राजस्थानमध्ये पण त्यांची सत्ता आहे. म्हणून आता जनता हेही विचारतायत की जरा हे भावना, आमच्या डोळ्यातून कांदाचे अश्रू निघतात, त्याच्याबद्दल पण राहुल गांधी काहीतरी बोला ना. जनता हे म्हणते महागाईबद्दल पण काहीतरी बोला ना. आणि 10 वर्षात तुम्ही काय दिवे लावले त्या संबंधी बोला, असं राजस्थानची आणि ग्रामीण भागातील जनता आता विचारायला लागली आहे. कुमार केतकर, मला किरीट सोमय्या जे म्हणतायत असं ग्रामीण भागातली जनता विचारते की नाही हे माहीत नाही. किंबहुना ती विचारत नाहीये. शहरी भागातली जनता कदाचित हा प्रश्न विचारत असेल. कारण शहरी भागामध्ये हे सगळे प्रश्न बाकीचे जे आहेत, भ्रष्टाचार वगैरे महत्त्वाचे ठरले. राहुल गांधी ग्रामीण भागात जातात, स्वतःच्या आजीचं बलिदान, वडिलांचं बलिदान सांगतात, माझ्या जीवालाही धोका होऊ शकतो असं म्हणतात. तुम्हाला मात्र निश्चितपणे ही जी गरीब ग्रामीण जनता आहे, अनेक वर्ष काँग्रेसला मत देते, तिच्या मनाला हे हात घालेल? काही प्रमाणात घालेल, पण ते केवळ मतं मिळवण्यासाठी तो करतोय ह्याच्यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही. कारण आत्ता दुर्दैवाने म्हणूया, असं होऊ नये, परंतु दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की एकाच कुटुंबातल्या या 2 माणसांना 7 वर्षाच्या अंतराने ठार मारलं गेलेलं आहे. 84 मध्ये इंदिरा गांधी आणि 91 साली राजीव गांधी. बरं, त्यांचा प्रत्यक्ष गुन्हा काय होता? त्यांचा गुन्हा काहीच नव्हता. त्यावेळेला शीख खलिस्तानी चळवळीतनं विद्वेष तयार झाला असेल. राजीव गांधींच्या काळामध्ये
तामिळ आणि सिंहलींच्या बंद भारतातल्या तामिळांमध्ये विद्वेषाचं राजकारण झालं असेल. मुद्दा विद्वेषाच्या राजकारणाचा आहे. आत्ता सुद्धा विद्वेषाचं राजकारण आपण करूया नको, मग ते कोणतंही असो. त्यांनी मुझफ्फरनगरचा संदर्भ दिला, तो हिंदू मुस्लिम विद्वेषाचा दिला, त्यात त्यांनी पाकिस्तानचाही संदर्भ दिला. म्हणजे त्यांनी केवळ हिंदूंनाच टार्गेट केलं असं नाहीये. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमधनं सुद्धा काही प्रमाणात या लोकांना मदत झाली असेल. म्हणजेच विद्वेषाचं राजकारण, मग ते दोन जमातींमधलं असो, कोणत्या राज्यातलं असो, देशातलं असो किंवा दोन देशांमधलं असो, विद्वेषाचं राजकारण घातक आहे. बाकीचे मुद्दे सांगतात किरीट सोमय्या, ते महत्त्वाचे आहेतच. त्याच्यावरती गेले 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष चर्चा चालूच आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा 1973 मध्ये जयप्रकाश नारायणांनी घेतला, 1989 मध्ये व्ही.पी. सिंगांनी घेतला, चालूच आहे. 1998 साली यांनी घेतला. ते 98 साली म्हणले की सगळे स्विस बँकेतले पैसे आपण परत आणू. 98 साली त्यांनी आणले नाहीत, 99 साली त्यांनी आणले नाहीत. म्हणजे मूळ मुद्द्याला त्यांनी बगलच दिली होती. तर आत्ता मुद्दा जो तू प्रश्न विचारलास, तो राहुल गांधींच्या मुद्द्यांचा ग्रामीण लोकांच्यावरती काय परिणाम होईल. मला वाटतंय ग्रामीण लोकांच्या मनात जी नेहरू कुटुंबाविषयी भावना आहे, पंडित नेहरूंविषयी, इंदिरा गांधींविषयी, राजीव गांधींविषयी, सोनिया गांधींविषयी, त्या भावनेला एक आदर व्यक्त होईल. त्या भावनेच्या आदराचं रूपांतर मतांमध्ये होईल असं मला अजिबात वाटत नाही. किंबहुना ते जर झालं नाही तर याच व्यासपीठावरती पुन्हा चर्चा अशी होईल की त्या भावनिक आव्हानाचा काहीही परिणाम होत नाही आणि भारतीय जनता पक्ष उन्मादाने म्हणेल राहुल गांधी फसले. त्यामुळे मला राहुल गांधी फसले का राहुल गांधी जिंकले याच्यात महत्त्व वाटत नाही. राहुल गांधींनी देशासमोर असलेलं आव्हान मोकळेपणाने व्यक्तिगत उदाहरण देऊन, आपल्या कुटुंबाचं उदाहरण देऊन मांडलं की नाही आणि आपल्याला सजग करण्याचा प्रयत्न केला की नाही, जागरूक करण्याचा प्रयत्न केला की नाही, तो अत्यंत परिणामकारकरित्या केला. मग तो परिणामकारकरित्या प्रत्यक्षात मतात येवो अगर न येवो हे मतांचं राजकारण नाही. ज्यांनी फक्त कायम आयुष्यभर मतांचंच राजकारण केलं, मग ती बाबरी मशीद असोत, 90 सालची दंगल असो, 92ची दंगल असो किंवा 2002ची दंगल असो, त्यांना प्रत्येक गोष्टीत भावना म्हणजे मतांमध्ये रूपांतर करायचं, उग्रपणे बोलून उन्माद निर्माण करून. तसं ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा उन्माद राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात केलेला नाही. जो उन्माद तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक सभेत दिसतो, प्रत्येक वागण्यात दिसतो, प्रत्येक घोषणेत दिसतो, तसा उन्माद राहुल गांधींच्या भाषणात नव्हता, हे लक्षात घ्या प्रथम. ठीक आहे किरीट सोमय्या, तुम्हाला उत्तर द्यायचं असणार, पण मी एक ब्रेक घेतो आणि तुमच्याकडे येतो. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, राहुल गांधींच्या आक्रमक आणि भावनिक आवाहनामुळे काँग्रेसला फायदा होईल का? बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 87% लोक. प्रेक्षकांना वाटतंय काँग्रेसला फायदा होणार नाही.